त्यांचं दोघांचं बिनसतं. आता लग्नाच्या आधीच आपलं पटत नाही तर मग लग्नानंतर का पटणार? मोबाईल हा एकमेकांना देऊ नये असं 8-10 वर्षाच्या आधी आपण ओरडून सांगत होतो किंवा जुनी माणसं सांगत होती. मात्र आता नवीन पिढी कितीही काही केलं तर ते आता आवरणं शक्य नाही. कारण जसं आपण स्वतःला शेतकरी म्हणून घेतो आणि शेतकरी म्हणून घेत असताना आपल्याला जुनी लोक आपण ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळी चारा वैरण करायचो, गोठ्यावर जायचो गाईच्या गोठाणावर, तर त्यावेळेस एक छोटं वासरू आपण गाईला पिण्यासाठी सोडायचो आणि त्याचं दावा आपल्या हातात असायचं आणि वडीलधारी माणसं हे आवर्जून सांगायची की दादा त्याच्या गळ्यातलं दावं ते सोडू नको, हातातलं सोडू नको, कारण त्यानं जर वारा पिला तर ते हाती लागणार नाही. तसंच आपलं काहीसं झालेलं आहे की आपण आता स्वैरपणे जिकडं तिकडं कुणीकडेही वापरतो आहोत. कुणाचं कुणावर नियंत्रण नाही, कुणाचं कुणावर धाक नाही. अलीकडच्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण धार्मिकता स्वीकारलेली आहे. मंदिरांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मात्र धार्मिकता त्या गतीनं लोकांमध्ये रुजते आहे का, हा एक प्रश्न खूप मोठा गंभीर आहे, विचार करण्यासारखा आहे. नैतिक मूल्यांचा इतका ऱ्हास झालेला आहे की साधारणतः 30-40 वर्षापूर्वी गावातला एखादा ज्येष्ठ व्यक्ती जरी चालला तर त्याच्या समोर उभं राहायची कुणाची हिंमत नव्हती, कनिष्ठ व्यक्तीची किंवा छोट्या व्यक्तीची. आता एकाच टेबलवर बसून सगळं आपण करायला लागलो.